म्हणजे देव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. देव वेळोवेळी आपल्याला चेतावणी देत असतो. देव आपली सतत काळजीही करत असतो आणि वेळ पडली ना बाळा तर देव मदतीलाही धावून येतो. अच्छा, म्हणून आपण प्रसाद आधी देव बाप्पाला दाखवतो आणि नंतरच आपण खातो का? करेक्ट बेटा. काका, काय ग? अगं, राहू दे. नमस्कार, मी हवालदार सरळकर. आम्ही आपल्या सेवेसाठी सदा सतर्क आहोत, पण रस्त्यावर तुम्हीही सतर्क राहा ही विनंती. नाही तर तुम्हाला सरळ करायला सरळ आहे.